रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 135 हा पाहणार आहोत. संत तुकाराम महाराज या अभंगामध्ये अत्यंत प्रभावी उपमांचा उपयोग करून एक महत्त्वाचा संदेश देतात. प्रत्येक वस्तू, ज्ञान किंवा गुण यांची किंमत त्या गोष्टीची जाण असणाऱ्याला समजते. ज्या व्यक्तीला त्या गोष्टीचे महत्त्व समजत नाही, त्याच्यासमोर ती कितीही मौल्यवान असली तरी तिचा काहीच उपयोग होत नाही. भक्ती, ज्ञान आणि संतांचा महिमा हा अनुभवायचा विषय आहे. तो केवळ ऐकू किंवा बाह्य दिखाव्याने समजत नाही. तर चला अभंग पाहूया. सोनियाचे ताट शिरीने भरिले, भक्षावया दिले श्वाना लागी. मुक्ता फळहार खरासी घातला, कस्तुरी सुकराला चोजविली. वेद पारायण बंधीरा सांगे ज्ञान, तयाची ते खून काय जाणे. तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे, भक्तीचे महिमान साधू जाणे. सोनियाचे ताट शिरीने भरिले, भक्षावयाला दिले श्वाना लागी. कल्पना करा की शुद्ध सोन्याचे सुंदर ताट आहे. त्या ताटात स्वादिष्ट खीर भरलेली आहे. पण ते ताट जर कुत्र्यासमोर ठेवले तर त्याला त्या ताटाचे सोन्याचे मूल्य माहीतच नसते. त्याचे लक्ष फक्त अन्नाकडे असते. तुकाराम महाराज सांगतात की मौल्यवान वस्तू योग्य व्यक्तींच्या हातात गेली तर तिचे मूल्य टिकते. अयोग्य व्यक्तीसमोर ती ठेवली तर तिचा गौरव होत नाही. आजही अनेकांना चांगले शिक्षण, उत्तम मार्गदर्शक, संत वचन किंवा संस्कार मिळतात, पण त्यांची किंमत न ओळखल्यामुळे त्याचा लाभ होत नाही. मुक्ता फळहार खरासी घातला, कस्तुरी सुकारला चोजविली. जर गाढवाच्या गळ्यात मोत्याचा हार घातला तरी त्याला त्या हाराचे महत्त्व समजत नाही. त्याचप्रमाणे डुकराला कस्तुरीचा सुगंध लावला तरी त्याला त्याचे मोल कळणार नाही. ही दोन उदाहरणे सांगून एक वस्तू मौल्यवान असली तरी तिची जाण नसल्यास ते तिचे मूल्य शून्यच ठरते. ज्ञान, संस्कार, चांगले विचार, उत्तम पुस्तके, संतांचे मार्गदर्शन किंवा गुरुचे उपदेश हे मोत्यासारखे मौल्यवान असतात, पण ज्यांना त्यांची किंमत कळत नाही त्याच्यासाठी ते निरर्थक ठरतात. वेद परायण बंधीरा सांगे ज्ञान, तयाची ते खून काय जाणे. एखादा विद्वान वेदांचे ज्ञान बहिऱ्या माणसाला सांगत असेल तर तो ते ऐकू शकत नाही. त्यामुळे त्या ज्ञानाचा अर्थ त्याला समजत नाही. तुकाराम महाराज येथे बहिऱ्या व्यक्तीचे उदाहरण देऊन सांगतात की ज्याची ग्रहण करण्याची तयारी नाही त्याच्यापर्यंत ज्ञान पोहोचतच नाही. मन खुले असेल, नम्रता असेल आणि शिकण्याची इच्छा असेल तर ज्ञानाचा लाभ होतो. अहंकारी किंवा उदासीन व्यक्तीला कितीही सांगितले तरी त्याचा उपयोग होत नाही. तुका म्हणे ज्याचे तोची एक जाणे, भक्तीचे महिमान साधू जाणे. तुकाराम महाराज म्हणतात की ज्या व्यक्तीने भक्तीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे त्याला तिचे खरे महत्त्व समजते. भक्तीचा आनंद, शांतता आणि ईश्वर प्रेम यांचा अनुभव संत आणि खरे भक्तच सांगू शकतात. ज्याने भक्ती केली नाही त्याला तिचा खरा आनंद समजेल कठीण आहे. या अभंगात तुकाराम महाराज सांगतात की प्रत्येक मौल्यवान गोष्टीचे महत्त्व ओळखण्यासाठी पात्रता, समज आणि अनुभव आवश्यक असतो. ज्ञान, भक्ती, सद्गुण आणि संतांचा उपदेश हे अनमोल आहेत, पण त्याची किंमत ज्याला कळते त्यालाच खरा लाभ मिळतो. आजच्या जीवनातील काही उपयोग आहेत. चांगल्या शिक्षणाची कदर करा. गुरु आणि पालकांच्या मार्गदर्शनाचा आदर करा. संतांचे विचार आचरणात आणा. शिकण्याची वृत्ती कायम ठेवा. अहंकार सोडून नम्रतेने ज्ञान स्वीकारा. चांगल्या संधीचे महत्त्व ओळखा. भक्ती ही केवळ पूजा नसून तर सदाचार, दया आणि प्रेम जगणे आहे. या अभंगात संत तुकाराम महाराज अत्यंत सुंदर उपमांद्वारे सांगतात की मौल्यवान वस्तू, ज्ञान किंवा भक्ती यांचे महत्त्व प्रत्येकाला समजत नाही. त्यासाठी पात्रता, श्रद्धा आणि अनुभव आवश्यक असतो. जसा कुत्र्याला सोन्याच्या ताटाचे, गाढवाला मोत्याच्या हाराचे आणि डुकराला कस्तुरीचे मूल्य कळत नाही, तसाच भक्तीचा आणि ज्ञानाचा खरा महिमा अनुभवल्याशिवाय समजत नाही. म्हणून प्रत्येकाने नम्रता, श्रद्धा आणि संत संग याचा सह्याने
जीवन समृद्ध करावे हा या अभंगाचा अमूल्य संदेश आहे. रामकृष्ण हरी.